नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नॉलेजवाला हब या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज जी आपल्यापर्यंत जी ही जाहिरात सांगणार आहे, त्याच्याबद्दल सांगणार आहे. त्याच्यामध्ये 2109 अशी पदं आहेत. त्याच्यामध्ये ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी जाहिरात आलेली आहे, ही भली मोठी अशी एक जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही एक हे जाहिरातीसाठी अप्लाय करून आपली पोस्ट जी आहे ती निश्चित करू शकता. तर आज तुम्हाला आम्ही जे सांगणार आहे, जे 14 संवर्गामधील 2109 पदं आहेत, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची शैक्षणिक अर्हता, त्याची पात्रता काय असू शकते, किंवा ती पदं किती आहेत, कोणते कोणते विभाग आहेत, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोणती डॉक्युमेंट्स वगैरे काय बघायचं आहे, आणि आणखी काही ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत वेळोवेळी जे आपल्याला बघावं लागणार आहेत ही जाहिरात आल्यानंतर, त्या गोष्टी कोणत्या आहेत ते सगळं सांगणार आहे तुम्हाला आम्ही या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघू शकता आपण, कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक गटक, प्रयोगशाळा सहाय्यक गटक, वाहन चालक गटक, स्वच्छक गट, शिपाई गट, असे हे टोटल 14 प्रवर्ग आहेत. ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 14 ही अशी पदं आहेत जे या आपण म्हणू शकतो की जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला ह्या पदांसाठी आपण अर्ज भरू शकतो, आणि आपण या पदांसाठी अभ्यास करून आपल्या एक्झाम जी होणार आहे या एक्झामला समोर जाऊ शकतो. तर अशी आपण बघू शकतो की कनिष्ठ अभियंता याच्यामध्ये सर्वात जास्त जी पदं आहेत ती आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची, ज्यांची 1378 पदे आहेत. कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची 532, आणि कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत, ज्यांची 55 अशी पदं आहेत. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 5, आणि अशीच सगळ्यांची पदे जी आहेत, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक अशी 2, 3, 2, 3 अशी सर्वांची पदे अशी येथे यांनी नमूद केलेली आहे. तर आपण बघूयात की यांनी काय काय गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. की परिशिष्ट अ म्हणजे ज्यामध्ये नमूद केलेलं असतं की कोणती शैक्षणिक अर्हता आहे आणि कोणती शैक्षणिक पात्रता आहे जी आपल्याला ह्या पदांसाठी अर्ज भरताना लागत असते, ती सगळी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली आहे. परीक्षाचे दिनांक हा आपल्याला जी mahapwd.gov.in ह्या संकेतस्थळावर आपला हे पुढे जेव्हा हे काही अपडेट्स येत राहतील, म्हणजे आपल्याला काही जेव्हा हा फॉर्म भरून होईल त्याच्यानंतर आपल्याला हे अपडेट्स येणार आहे. म्हणजे ज्याची जी परीक्षेची तारीख आहे ही पीडब्ल्यूडी कडून आपल्याला सांगण्यात येणार आहे. नंतर अर्जाची जी प्रोसिजर आहे पूर्ण झाल्यानंतर ही आपल्याला इथे बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर पदसंख्या आणि हे काय आपण बघू शकतो की याच्यामध्ये पदसंख्या आणि सर्वसाधारण तरतुदी काय आहेत, ह्या सर्व कमी जशा म्हणजे समजून घ्या आपण, कमी होण्याच्या वाढ होण्याची जी काही पदसंख्या जी आहे ती कमी जास्त होऊ शकते, तर ती गोष्ट यांनी इथे सांगितलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एखादा डोमिसाइल्ड पर्सन जर महाराष्ट्राचा आहे आणि त्याच्याकडे जर आपलं डोमेसिल सर्टिफिकेट नाही आहे तर त्याला बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर NTC वगैरे जे आहे त्यांच्याकडे त्यांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसंच OBC बॅकवर्ड कॅटेगरीचे जे काही EWS चे सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीना लागतात ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये यांनी नमूद केलेल्या आहेत. आणि त्यांनी कोणत्या वेळेस कोणत्या गोष्टी त्यांच्याकडे ठेवाव्यात, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ह्या पॉईंट्समध्ये वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये यांनी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या काही गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगतच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खेळाडू आरक्षण बघू शकता. खेळाडू आरक्षणा जो खेळाडू पर्सन आहे, जो खेळाडू व्यक्ती आहे, जो खेळाडू स्टुडंट आहे, जो परीक्षेसाठी इच्छुक आहे, त्याने कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे सगळी यांनी खेळाडू आरक्षणाच्या एका ह्या प्रत्येक पर्टिक्युलर पॉईंट्समध्ये 5 पॉईंट्समध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी कोणतं सर्टिफिकेट जपावं, कोणतं सर्टिफिकेट जेव्हा सिलेक्शन होऊ शकतं तुमचं तेव्हा तुम्हाला कोणते सर्टिफिकेट्स लागतील ते सगळं यांनी इथे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दिव्यांग आरक्षणाच्या सुद्धा सेम कंडिशन्स आहेत, तशाच त्यांनी नमूद केलेलं आहे ज्याची काळजी घ्यायची आपल्याला या सगळ्या पॉईंटची. अनाथ आरक्षण आहे त्याचे पण यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या जाहिरातीमध्ये, ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिक जर असाल आपण तर आपल्याला
काय काय आपल्याला इथे नाव नोंदणी करताना काय काय गोष्टी लागणार आहेत, किंवा मग तुमच्याकडे काय कोणत्या कोणत्या गोष्टी रेडी ठेवाव्या लागणार आहेत तुम्हाला, हे सगळं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षणाच्या कंडिशन्स आहेत, भूकंपग्रस्तांसाठी आरक्षणाच्या कंडिशन्स आहेत, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता जे काय आरक्षण आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये यांनी नमूद केलेल्या आहेत. तसं पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती कोणत्या कोणत्या आहेत या यांनी सांगितलेल्या आहे. म्हणजे सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे जो या पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर नसेल तर बर्थ सर्टिफिकेट त्यांचं चालेल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे भेटलेलं आहे, जे काही कॅटेगरीचे लोक असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट जे काही असेल ते त्यांना त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे हे कधीपर्यंत असलं पाहिजे, तर हे जे आज जाहिरात आलेली आहे, जाहिरातीचा जो शेवटचा दिनांक आहे त्या दिनांकाच्या आधीचं सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे. हे यांनी ह्या पॉइंट्स मध्ये नमूद केलेलं आहे. तुम्ही बघू शकता उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल आणि 1.5 तास आधी उपस्थित राहावे असं यांनी ह्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. आता ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही नियुक्ती होणार आहे, ज्या नियुक्ती झाल्यानंतर जे काही मुलांचं सिलेक्शन होणार आहे, त्या सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना जे काही निवृत्ती वेतन लागणार आहे, निवृत्ती वेतन म्हणजे जी काही पेन्शन योजना आहे ती नवीन पेन्शन योजना यांना लागू होणार आहे. आणि यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जर काही नियमामध्ये बदल झाला पुढे, म्हणजे भविष्यात काही जर नियमामध्ये बदल होत असेल तर तो नियम सुद्धा यांना लागू राहणार आहे. त्याप्रमाणे त्या योजना लागू होतील त्यांना, असं त्यांनी ह्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे 5.7. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे काही प्रमाणपत्र आहेत ती जी तपासणीच्या वेळी जेव्हा मुलांना सिलेक्शन झाल्यानंतर बोलण्यात येणार आहे, ते तपासणीच्या वेळी सगळे काही जे काही प्रमाणपत्र आहेत ते ओरिजिनल असावेत आणि ते त्यांना ते दाखवण्यास त्यांच्याकडे ओरिजिनल फॉर्म मध्ये त्यांना दाखवण्यात यावे असं त्यांचं म्हणणं आहे. पात्रता काय काय आहे तर तुम्ही बघू शकता, त्या इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा इथे यांनी सांगितलेली आहे. ओपन साठी आपण बघू शकतो 40 आहे, बॅकवर्ड कॅटेगरीसाठी 45 आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू स्पोर्ट्स पर्सन असेल तर 45 आहे, माजी सैनिक असेल, मागासवर्गीय त्याच्यामध्ये 40+ सैनिकी कालावधी +3, 45+ सैनिकी प्लस सेवेचा कालावधी +3 असा हा त्यांचा तक्ता आहे. दिव्यांगासाठी 45 आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी 45 आहे, पदवीधर अंशकालीनसाठी 55 आहे. आता महत्वाचं म्हणजे काही परीक्षा अशा आहेत की ज्या एक त्यांचा पॅटर्न आहे, तो पॅटर्न कसा आहे तर समजून घ्या. परीक्षेचे स्वरूप आणि त्याचे एक मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसे होणार आहे हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावर बेस्ड 25 प्रश्न तुम्हाला असणार आहे, ज्या एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे, त्याचे 50 गुण. आणि तांत्रिक म्हणजे टेक्निकल जे आहे तुमचं, त्या टेक्निकलचे 75 प्रश्न असून तुम्हाला त्या प्रत्येकी टेक्निकल प्रश्नाला 2 गुण, एका प्रश्नाला 2 गुण असे म्हणजे 150 मार्क्स असे असणार. तर टोटल हे 150 + 50 असे 200 मार्काचा पेपर होणार आहे. तर हा असा पॅटर्न कोणत्या कोणत्या पदासाठी आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल, कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यांच्यासाठी पण सेम पॅटर्न आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्यासाठी पण सेम पॅटर्न आहे आणि यांचा टोटल जो टाइम आहे तो 90 मिनिटे आहे. त्याच्यानंतर लघुलेखक जो आहे त्याच्यामध्ये लघुलेखकाला एक वेगळं पॅटर्न असं आहे की 15 प्रश्न हे मराठीचे, 15 प्रश्न इंग्रजीचे, सामान्य ज्ञानाचे 15, बौद्धिक चाचणीचे 15 असे मिळून टोटल हे 60 प्रश्न म्हणजे 120 गुण. आणि व्यावसायिक परीक्षा जी आहे ती 80 मार्काची असणार आहे, त्याच्यामध्ये 200 गुण. लघुलेखक निम्न श्रेणी यांचा सुद्धा पेपर पॅटर्न तसाच राहणार आहे. त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक जे आपण बघू शकतो यांचा पॅटर्न सुद्धा आपण बघू शकतो की हा ज्युनियर इंजिनियर सारखाच असणार आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 75 प्रश्न असणार आहेत. सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ त्यांचा सुद्धा तसाच असणार आहे 75 प्रश्नांचा आणि 25 प्रश्नांचा म्हणजे असे 200 मार्काचा पेपर असणार आहे. स्वच्छता निरीक्षक सुद्धा आपण बघू शकतो तसाच आपल्याला पॅटर्न बघायला मिळू शकतो. वरिष्ठ लिपिकाला सुद्धा आपण बघू शकतो इथे की 25 आणि 25 म्हणजे याच्यामध्ये थोडासा पॅटर्न चेंज आहे वरिष्ठ लिपिकाचा. याच्यामध्ये मराठीचे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, बौद्धिक चाचणीचे 25 असे हे 200 गुणांचा पेपर असणार आहे, याच्यामध्ये टेक्निकलचं काही यांना विचारलं जाणार नाही आहे.
त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक जर तुम्ही बघितलं तर त्यांचे 40 प्रश्न हे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीच्या असणार आहे. प्रत्येकी 10 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये हे 4 सेक्शन सांगितलेले आहेत. तांत्रिक म्हणजे टेक्निकलचा अभ्यास जो आहे तो 60 प्रश्नावर आधारित 120 गुण म्हणजे 100 आणि 80 120 आणि 80 असे हे टोटल 100 प्रश्नाचे 200 गुण असा हा प्रयोगशाळा सहाय्यकाचा प्रश्न पेपर असणार आहे. वाहन चालकाला 45 मिनिटांचा पेपर असणार आहे. 15-15-15-15 असा एक पेपर आहे. 80 व्यावसायिक गुण म्हणजे टेक्निकल जे काही वाहन चालकाचं जे काही टेक्निकलचा पेपर असेल तो 80 आणि 120 असे 200 गुण. स्वच्छकचे असे 200 गुण. 25 आणि 25 असे 4 सेक्शनचे 4 गुण असे 100 मार्काचा. आणि शिपायासाठी सुद्धा 25 असे 100 प्रश्न हे 200 मार्काला असा हा पेपर असणार आहे 90 मिनिटांचा. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर कम्प्युटर बेस्ड आहे. कम्प्युटरवर सरळ कम्प्युटर एक्झाम होणार आहे तुमची. एकूण गुणांच्या तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तुम्हाला क्वालिफाय जर करायचं असेल तर, असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. प्रश्नपत्रिकेत जर काही हरकत असल्यास म्हणजे तुम्हाला जर प्रश्न पेपरला गेल्यावर तुम्हाला जर काही तिथे डाऊट आला किंवा तुम्हाला वाटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर हे नाहीये, हे चुकलेलं आहे किंवा प्रश्नात काही चुकी असेल तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि 100 रुपये भरून तुम्हाला तो आक्षेप घेता येईल. जर तुमचा आक्षेप बरोबर आला तर तुम्हाला ते 100 पैसे वापस मिळतील असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड असल्या कारणाने वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा होणार आहे. 1 ते 10 सत्र होऊ शकतात, 1 ते 20 सत्र होऊ शकतात. आता प्रत्येक सत्राचा पेपर हा सेम असणार आहे अशातला भाग नाही आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो वेगवेगळ्या सत्रांचे जे पेपर आहे याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला नॉर्मलायझेशन प्रोसेस लागू करावं लागणार आहे. तर ही नॉर्मलायझेशन प्रोसेस कशी लागू करणार आहे आपल्याला हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. तर हा नॉर्मलायझेशन प्रोसेसचा पूर्ण तक्ता यांनी शेवटी ह्या जाहिराताच्या शेवटी पूर्ण लावून एक्सप्लेन केलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेल की त्याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशन ऍक्च्युली होतं काय आणि त्याला फॉर्म्युला कोणता लावणार आहे. तर ते आपण शेवटी जेव्हा ही जाहिरात समजून घेऊ पूर्ण त्याच्या शेवटी आपण बघूयात की नॉर्मलायझेशन मध्ये काय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विहित कागदपत्रे कोणती लागणार आहे अपलोड करण्यासाठी. जे काही तुम्ही अर्ज भरणार आहे त्या अर्ज भरायच्या वेळेस तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत जी अपलोड करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्जातील नावाचा पुरावा, SSCचं जे काही तत्सम शैक्षणिक अर्हता असेल, त्याच्यानंतर वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, शैक्षणिक अर्हता द्यायचा आहे, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे काही तुमचे मागासवर्गीय म्हणजे तुम्ही बॅकवर्ड कॅटेगरी असाल तर तुमचे सर्टिफिकेट्स असतील, आर्थिक दृष्ट्या घटक असल्याबाबतचा पुरावा असेल म्हणजे AWS सर्टिफिकेट वगैरे, अर्ज सादर करण्याच्या दिनांकात वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला जे काही कॅटेगरीच्या लोकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं ते असणं गरजेचं आहे. तुम्ही दिव्यांग असाल, माजी सैनिक असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, अंशकालीन असाल, तुमच्या नावात बदल झालेला असेल, राखीव महिला, मागासवर्गीय असाल, तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यायचे आहे. त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स काय सर्टिफिकेट असेल तुमचं तर ते तुम्हाला सुद्धा लेटर इथे अपलोड करण्यासाठी रेडी ठेवायचं आहे. उपरोक्त हे प्रमाणपत्र तुम्हाला MahaPWDच्या साईटवर फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. सर्वसाधारण काही सूचना दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. ते म्हणतात की प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारेच हा तुमचा फॉर्म भरला जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही विहित अर्ज हा मुदतीत भरल्याशिवाय शुल्क भरल्याशिवाय विचारला घेणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरून ठेवला आणि पैसे भरले नाहीत तर हा तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाहीये. म्हणून तुम्हाला पेमेंट गेटवेने तुमचं पेमेंट सुद्धा करणं बंधनकारक असणार आहे असं यांनी ते नमूद केलेलं आहे. जिल्हा केंद्र निवड, आता हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही जर आज फॉर्म भरायला घेत असाल तर तुम्ही हे सर्वात आधी लक्षात घ्या की तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरा जेणेकरून तुम्हाला जे काही जिल्हा पाहिजे, जे परीक्षेचा केंद्र पाहिजे तुम्हाला जवळपास ते तुम्ही जर सिलेक्ट केला आणि तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुम्हाला तो लवकरात लवकर फॉर्म भरून तो तुम्ही अपलोड केला पाहिजे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे, आणि जेणेकरून तुम्हाला जे काही सेंटर पाहिजे ते तुम्हाला इझिली मिळू शकेल. अदरवाईज त्यांनी असं केलेलं आहे की जर तुम्ही फॉर्म भरताना तुमचं सिलेक्शन नाही केलं परीक्षा केंद्राचं तर तुमच्या परमनंट ऍड्रेस जो आहे तो त्या परमनंट ऍड्रेसच्या आजूबाजूलाच तुम्हाला कुठेतरी सेंटर मिळेल असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, जनरल केलेलं आहे. आता परीक्षा शुल्क ही किती आहे? ओपन साठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये अशी ही परीक्षा शुल्क फी आहे. इथे आपण बघू शकतो. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ही परीक्षा शुल्क फी भरू शकता आपण. UPI ने पेमेंट गेटवे आपलं असू शकतं किंवा मग तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, जे काही तुम्हाला नेट बँकिंग जे काही तुम्हाला पॉसिबल आहे ते तुम्ही इथे करू शकता. तुमचं पेमेंट झाल्यावर तुम्हाला हे स्टेटस हे सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन बँकेकडूनच पण तुम्हाला तिथे एक तुम्हाला प्रिंट म्हणून येते, ती पण तुम्हाला मिळत असते. तर ते तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला ही पण
सक्सेसफुल लवकरात लवकर तुमच्या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही कालावधी दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा तुम्हाला 16/10/2023 म्हणजे 16 ऑक्टोबर 2023 ते 6/11/2023 म्हणजे 6 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला कालावधी दिलेला आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म जो आहे हा फॉर्म तुम्हाला भरता येईल आणि तुम्ही जे काही अर्ज भरताय हा तुम्हाला जो अर्ज भरायच्या वेळेस जे काही तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की पेमेंट वेळेवर केला आणि पेमेंट वेळेवर केल्यावर जर तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तुम्ही वेळेत भरला आणि तुम्हाला जे सेंटर पाहिजे होतं ते सेंटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला वेळेत भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ऑनलाईन विहित अर्ज म्हणजे एक दिवस जास्तीचा दिलेला आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी. तसं 6 नोव्हेंबर पर्यंतचा टाइम आहे अर्ज करण्यासाठी आणि एक दिवस म्हणजे 7 नोव्हेंबरचा तुम्हाला दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे यांनी पेमेंट करण्यासाठी. आता दिव्यांग उमेदवार असेल जर त्यांच्या लेखनिक अनुग्रह कालावधी जर त्यांना काही लागत असेल तर त्याच्यासाठी त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. अशा हा पॉइंट्स त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. निवड सूचीची कालमर्यादा ही 1 वर्षाची असणार आहे. जर त्याच्यामध्ये जर त्यांनी काही डेट टाकलेली असेल किंवा नमूद केलेली असेल तर ती सुद्धा डेट यांनी सांगितलेलं आहे की त्या डेट पर्यंत असणार आहे. पण जवळपास यांनी 1 वर्षासाठी निवड सूचीची जी तक्ता असतो तो व्हॅलिड असतो, त्याच्यामुळे हा पॉइंट याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. सेवा प्रश्नोत्तर शर्ती जर काही असतील म्हणजे सेवेसाठी ज्या काही शर्ती असतील त्या गव्हर्नमेंटसाठी व्यक्तीने काम करताना ज्या काही गव्हर्नमेंटच्या गोष्टी असतील त्या त्यांना गरजेचं आहे करणं. परीक्षा जी व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसेल तर ती परीक्षा त्यांनी द्यावी. असं म्हणजे त्याच्यामध्ये काही जे गव्हर्नमेंटचे कंडिशन्स आहेत त्यांना फॉलो करणं आहे. प्रवेश प्रमाणपत्र हे त्यांना 10 दिवसानंतर अर्ज भरल्यानंतर किंवा परीक्षेचे 10 दिवस आधी तुम्हाला हे तुमच्या PWD च्या साईटवर तुम्हाला हे मिळून जाईल असं यांनी इथे मेन्शन आहे. तुम्हाला डाउनलोड करून ते तुम्हाला घ्यावे लागेल. परीक्षेस प्रवेश आता कसा मिळणार आहे तुम्हाला, तर प्रवेश प्रवेश हा तुम्हाला तिथे यांनी सांगितलेला आहे की अर्ज स्वीकारून पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, निवडीची अभ्यास इत्यादी बाबत सविस्तर तपशिलासाठी विभागातील सूचनांतर्गत सूचने कृपया अवलोकन करावे. तर याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की 1 तास अगोदर तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे किंवा मग परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही जर तुम्ही लेट झाले कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणून तुम्हाला जे काही कंडिशन्स यांनी इथे सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करणं आहे आणि काही जे काही माहिती असेल किंवा मग जे काही ह्या परीक्षेचे रिलेटेड काही जे काही माहिती असेल, नोटीस असेल, काही असेल, ही तुम्हाला वारंवार संकेतस्थळावर जाऊन चेक करत राहावं लागणार आहे. त्याच्या कारणाने तुमचं काहीही मिस होता कामा नये. इतर काही महत्त्वाच्या सूचना यांनी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता की तुमचा मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, हे तुम्हाला असं द्यायचं आहे. मूळ प्रमाणपत्र असतील, तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ओरिजिनल, ते सगळं तुम्हाला असं ठेवायचं आहे की मोबाईल नंबर जर तुम्ही समजून घ्या, जर तुमच्याकडे जो असेल तो तुमचा शेवटपर्यंत तुमच्यासोबत असावा, जेणेकरून जे काही माहिती ही मोबाईल आणि ईमेल आयडीच्या द्वारेच तुम्हाला मिळणार आहे. ही PWD तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरच्याच द्वारे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर असा द्यावा जो तुमच्याकडे नेहमी असणार आहे जोपर्यंत ह्या परीक्षेचा रिझल्ट लागून मुलांना या पदभरतीचा लाभ घेता येणार नाही. तोपर्यंत तुम्ही ह्या नंबर तुमच्याकडे असला पाहिजे अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणून असं येथे यांनी नमूद केलेलं आहे. विशेष सूचना ह्या 2 सूचना आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की कार्यालयात परीक्षा कक्षात तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही, आणता येणार नाही आणि तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही आज अपलोड केलेले आहेत, जे तुमच्या कॅटेगरीसाठी जर असतील तर ते तुम्हाला लागणारे होते, ते तुम्ही जर अपलोड केलेले असतील तर तुम्ही ते जे काही तपासणी होणार म्हणजे जेव्हा सिलेक्शन होईल, जे मुलांची लिस्ट लागेल, जे फायनल मुलं आहेत त्यांना जेव्हा तपासणीला बोलवलं जाईल तेव्हा तुमच्याकडे हे प्रमाणपत्र ओरिजिनल फॉर्म मध्ये मूळ प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं यांनी इथे नमूद केलेलं आहे. आता आपण एक डिटेल आराखडा जो आहे जो याच्यामध्ये त्यांनी सीट्सचा दिलेला आहे, किती पदं आहेत, की सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअरिंगचे ज्युनियर इंजिनियर या पदासाठी किती पदं आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची 91 आणि 22, विजेच्या 19, भटक्या जमाती ब, क, ड 13, 14, 3 आणि 0. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इतर मागासवर्गीय 143, आर्थिक दुर्बल घटकाचे जे आहेत ते 53, एकूण आरक्षित पदे जी आहेत ती 345, आराखीव पदे जे आहे 187 आणि एकूण अशी पदे आहेत 532.
तर हे आपण बघू शकता याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे जे जनरल आहे, त्याच्यानंतर महिलांचे काही आरक्षण आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, सैनिक, कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, दिव्यांग अशा ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे आरक्षणाच्या अंडर हे याचे वेगवेगळे आपण प्रवर्ग बघू शकतो. तर त्याच्यानंतर आपण यांनी इथे आपल्याला नमूद केलेलं आहे पात्रता व अर्हता काय आहे. 10वी परीक्षा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शासनाने मान्यता दिलेल्या 3 वर्ष कालावधी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल अँड इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुमच्याकडे डिप्लोमा असावा सिव्हिल इंजिनिअरिंगचा किंवा मग जे काही त्यांनी ट्रेड सांगितलेले त्याच्यामधला असावा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे ज्या शेवटच्या तारखेपर्यंत ह्या जाहिरातीचे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे ही डिग्री असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये डिग्रीला यांनी अलाव नाही केलेला आहे. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की इथे आपण फक्त डिप्लोमा बेस्ड स्टुडंटच हे या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल, त्याच्यामध्येच आपण बघू शकतो की याच्यामध्ये आपल्याला सेम कंडिशन्स असणार आहेत जे शैक्षणिक अर्हता आहे, फक्त इलेक्ट्रिकल मध्ये यांना असा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, आता कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञामध्ये 5 पदे आहेत टोटल, एकूण आरक्षित 4 पदे आहेत, ओपन साठी 1 पद आहे. त्याच्यानंतर 10वी असणं गरजेचं आहे, 12वी असणं गरजेचं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदव असणं गरजेचं आहे. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांची नोंदणीकृत सदस्य असावे हे व्यक्ती जे काही अप्लाय करतायत आणि त्यांच्याकडे डिग्री असावी. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क याच्यामध्ये सर्वात जास्त पद ही ह्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकूण आरक्षित पदे ही 781 आहे आणि आराखीव पदे ही 797 अशी 1378 टोटल पदे ही आहे. आता आपण याची शैक्षणिक पात्रता व अर्हता जर बघितली तर 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संघटनेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेले आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समॅन, वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी. स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधारक, पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार पात्र ठरतात. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये सरळ यांनी डिप्लोमा, पदवी, डिग्री आणि हायर एज्युकेशन जर काही अजून कोणाचं केलेलं असेल, ज्यांनी घेतलेलं असेल ते सुद्धा या पदासाठी ऍप्लिकेबल आहेत असं इथे यांनी म्हटलेलं आहे. तर लघुलेखक आपण बघू शकतो की लघुलेखकाच्या किती पद आहेत तर 2 पद आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अर्हता काय आहे, 10वी असणं गरजेचं आहे, किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट असावा. उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा 40 शब्द प्रति मिनिट असावा किंवा टंकलेखनाचा वेग हा मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट अर्हतेचा असं शासकीय त्यांचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे असावं. त्याच्यानंतर सदरचं पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे हे राज्यस्तरीय पद नसल्या कारणाने या संवर्गासाठी राज्यस्तरावरच एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील. सदरची परिमंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याच्या दिनांकावेळी ज्या प्रमाणात रिक्त आहेत त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना परिमंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखून ठेवला आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे जे काही पद ही जॉईनिंगच्या वेळेस जे काही त्यांनी राखीव असतील ते त्या हिशोबाने त्यांना देण्यात येणार आहे. म्हणजे जिथे ज्या विभागात जागा असतील हे गव्हर्नमेंट त्यांना देईल हे असे यांनी हे कंडिशन सांगितलेली आहे. तसंच लघुलेखक उच्च श्रेणी चे 1 पद आहे. शैक्षणिक अर्हता आणि पात्रता सेम आहे, आपण वाचून घेऊ शकता. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट ब साठी नांदेडसाठी 2 पद आहेत, शैक्षणिक अर्हता आणि पात्रता सेम आहे. त्याच्यानंतर लघुलेखक हे अमरावतीसाठी सुद्धा सेम आहे, पात्रता आणि अर्हता आणि 2 पद आहेत. त्याच्यानंतर लघुलेखक नागपूरसाठी सुद्धा पात्रता सेम आणि अर्हता सेम आहे, 1 पद आहे. त्याच्यानंतर लघुलेखक हे नागपूरसाठी पात्रता व अर्हता सेम आहे आणि तुम्ही पद 1 बघू शकता इथे. लघुलेखक नांदेडसाठी 1 पद आहे, त्याच्यानंतर पात्रता आणि अर्हता सेम आहे. उद्यान पर्यवेक्षक साठी एकूण 12 पद आहेत. त्याच्यानंतर कृषी किंवा उद्यान विद्यालयातील
पदवी असणं गरजेचं आहे. निवासी जागेभोवतीची उद्याने किंवा इतर कोणतेही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने, रोपवाटिका, नर्सरी यांचा किंवा या तिन्ही निगा राखण्याचा व विकास कामाचा म्हणजे याच्यामध्ये काम करण्याचा हा असा 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचं सर्टिफिकेट सुद्धा असावं आणि ते सर्टिफिकेट जनरल मॅनेजर किंवा विभाग प्रमुख किंवा मालक, संबंधित मालक ज्या 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 नर्सरीचे जे कोणी मालक असेल यांनी प्रमाणित केलेले असावे असं यांनी इथे नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, त्याची पात्रता जर आपण बघितली तर 10वी 12वी असणं गरजेचं आहे आणि वास्तुशास्त्र विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी असं इथे म्हटलेलं आहे. यांची 9 पदे आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो स्वच्छता निरीक्षक, त्याच्यामध्ये एक पद आहे ज्याच्यामध्ये 10वी आणि 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, पात्रता आणि जर अर्हता बघितली आपण तर. त्याच्यानंतर संचालक सार्वजनिक मान्यता किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. स्वच्छता अभियांत्रिकी पदवीधारक करीत अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार देण्यात येईल. पोट कलम 2, 3 नमूद कलम केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणे, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून स्वच्छतेची कामे करून घेणे, 5 वर्षात कमीत कमी असे 5 वर्षांपेक्षा कमी नाही असे उमेदवार म्हणजे त्यांना 5 वर्षाचा अनुभव असावा असे उमेदवार असले गरजेचे आहे असं याच्यामध्ये नमूद यांनी केलेलं आहे. वरिष्ठ लिपिक जे आहेत औरंगाबादसाठी 13 पदे आहेत. शैक्षणिक अर्हता आणि ही आहे मान्यता कोणत्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी तो या पदासाठी अप्लाय करू शकतो. वरिष्ठ लिपिक घटक जर आपण बघितलं तर, आणि हे कोणत्या जिल्ह्यासाठी तर औरंगाबादसाठी. जर आपण बघितलं वरिष्ठ लिपिक नांदेडसाठी 1 पद आहे आणि पात्रता सेम आहे, पात्रता आणि अर्हता. वरिष्ठ लिपिक नागपूरसाठी जर बघितलं 10 पदे आहेत, पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक 2 पदे जर आपण बघितली त्यांच्यासाठी ही आहेत पुणे विभागाची, तर पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की वरिष्ठ लिपिक नांदेडसाठी एकूण पदे 1 आहे, पात्रता आणि अर्हता हे सेम आहे. प्रयोगशाळा सहाय्यक 1 पद आहे, पात्रता आणि अर्हता ही याच्यामध्ये विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी असं इथे यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्रयोगशाळा सहाय्यक एकूण पदे जर आपण बघितलं तर 1 आहे पुणे जिल्ह्यासाठी आणि पदवी आणि पात्रता आणि अर्हता सेम आहे. प्रयोगशाळा सहाय्यक एकूण पदे 2 आहेत, त्याच्यात हे औरंगाबादसाठी पात्रता आणि अर्हता सेम आहे. प्रयोगशाळा सहाय्यक 1 आहे, ही आहे नागपूरसाठी, पद 1 आहेत, पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर वाहन चालक जो आहे त्याच्यासाठी 2 पदं आहेत, ही नांदेड जिल्ह्यासाठी. पात्रता अशी आहे आणि अर्हता अशी आहे की 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मोटर वाहन अधिनियमाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे लायसन्स असणं गरजेचं आहे. परवाना शासकीय, निमशासकीय, खाजगीमध्ये 3 वर्षाचा अनुभव काम केल्याचा असणं गरजेचं आहे. ज्यांचं वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे आणि ज्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता आहे अशी त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याच्या तारखेआधी हे धारण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो स्वच्छक एकूण पदे ही मुंबईसाठी 32 आहेत. त्याच्यामध्ये शासनाने इतर समतुल्य व सक्षम प्राधिकरण मान्य दिलेल्या इतर 7वी मधून दिलेली असावी म्हणजे तो 7वी असणं गरजेचं आहे. तो व्यक्ती जो काही या पदासाठी अप्लाय करणारा शिपाई याच्यासाठी मुंबई मंडळासाठी मुंबई विभागासाठी 18 पदे आहेत, त्याच्यामध्ये 10वी पास होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शिपाई हे पुणे विभागासाठी एकूण पदे 3 आहेत, पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर शिपाई आपण नाशिकसाठी बघू शकतो 5 आहेत पदे, त्याच्यानंतर पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो नांदेडसाठी एकूण पदे 8 आहेत, पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शिपाई अमरावतीसाठी 2 पदे आहेत, पात्रता आणि अर्हता सेम आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो 14 नंबर म्हणजे शिपाई हे नागपूर जिल्ह्यासाठी एकूण पदे 4 आहेत, पात्रता आणि अर्हता सेम आहे. शिपाई ही मुंबईसाठी एकूण पदे 1 आहे, पात्रता आणि अर्हता ही सेम आहे. आता शेवटी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की नॉर्मलायझेशन ऍक्च्युली आहे काय, तर हे एक असं एक डिफरंट स्केल्स टू ए नॅशनली कॉमन स्केल म्हणजे नॉर्मलायझेशन काय करतं, एक ऍडजस्ट करतं जे वेगवेगळे स्केल असतात म्हणजे वेगवेगळ्या सत्रामध्ये जी काही परीक्षा होणार आहे डिफिकल्टी लेवल बघून त्याला त्याचं मार्किंग केलं जाईल आणि त्या हिशोबाने मुलांचे मार्क्स वाढू किंवा कमी होऊ शकतात, त्याला म्हणतात नॉर्मलायझेशन. तर ती नॉर्मलायझेशन कशी होणार आहे, वेगवेगळ्या सेटमध्ये ज्या वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्यांचे क्वेश्चन्स बघून त्याची एक डिफिकल्टी लेवल ठरवण्यात येईल आणि त्या पर्टिक्युलर डिफिकल्टी लेवलने त्याला सेट देण्यात येईल आणि त्याच्यानुसार त्या सेटनुसार त्याला नॉर्मलाइज्ड करण्यात येईल असं इथे सांगितलेलं आहे. तर हे पोस्ट
जे काही परीक्षा होणार आहे सगळ्या शिफ्ट झाल्यानंतर ही नॉर्मलायझेशन प्रोसेस होत असते. तर त्याच्यासाठी हा कोणता फॉर्म्युला मीन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथड ही अशी यूज केला जाणार आहे. तर तुम्ही हा मीन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथडचा फॉर्म्युला बघून तुम्ही समजून घेऊ शकता की कसं हे नॉर्मलायझेशन प्रोसेस अप्लाय होत असतं. तर ही जी आज आम्ही तुम्हाला ही ऍडच्या बद्दल जे सांगितलेलं आहे, ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्यापर्यंत चालून आलेली, ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ज्याच्यामध्ये 2109 पदं अशी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. ही जर तुम्ही बघितली तर ही एक योगायोग समजावा की तुम्हाला असा एक योग आलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर अप्लाय सुद्धा केला आणि थोडाफार अभ्यास सुद्धा केला तर तुम्ही या पदासाठी तुम्हाला स्वतःला हे पद मिळू शकतं. अशी इथे जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला हे सत्यात उतरवता येऊ शकतं. तर आज तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला? आम्ही याच्या आधी सुद्धा तुम्हाला ह्या जाहिरातीबद्दल ही येणार आहे याच्याबद्दल सांगितलेलं होतं आधीच, आणि तुम्हाला एक याची चेतावणी सुद्धा दिली होती की तुम्ही अभ्यास सुरू करा. आणि आज तुम्ही बघू शकता की ही जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगणारच आहे. जे काही अपडेट येणार आहे ही तुम्हाला आम्ही बेसिक लेवलला जे एकदम मुलांना समजावी, त्याच्यामध्ये काहीही इकडचं तिकडचं न ठेवता जे ते ऍड मध्ये येतं, जे काही असेल ते ऍज इट इज नोटीस सुद्धा आम्ही तुम्हाला तशीच सांगणार आहे. म्हणून तुम्हाला जर ह्या जाहिरातीच्या बद्दल काहीही अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. जर तुम्हाला आमचा प्रयत्न असा प्रयत्न तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि आम्हाला सांगू शकता की तुम्हाला आमच्याकडून जर काही आणखी माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर हा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा आमचा प्रयत्न तुमच्यापर्यंत असंच राहील. सगळ्या अपडेट्स या जाहिरातीबद्दलच्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरण्याची प्रोसिजर चालू करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही अपडेट आली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवूयात. धन्यवाद.